रामटेकमध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकरिता किसान जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे। खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी, नागरिक आणि काँग्रेस कार्यकर्ते सहभागी झाले। शेतकऱ्यांच्या 9 सूत्रीय मागण्यांकरिता शासनाला निवेदन देत मागण्या तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली आहे। रामटेकच्या लंबे हनुमान मंदिर परिसरातून किसान जन आक्रोश मोर्चाला सुरुवात झाली। गांधी चौक आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे मोर्चा रामटेक एसडीओ कार्यालय परिसरात पोहोचला। यावेळी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर प्रमुख वक्त्यांनी सरकारचे लक्ष वेधलेत। शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 50,000 रुपये नुकसान भरपाई, पेंच कालव्याचे पाणी तातडीने सोडणे, नवीन वीज जोडण्या देणे आणि 24 तास वीज पुरवठा यासह 9 मागण्यांचे निवेदन तहसीलदार रमेश कोल्पे यांना देण्यात आले। मागण्या पूर्ण न झाल्यास यापेक्षा मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा खासदार श्यामकुमार बर्वे यांनी दिला है। रामटेक मौदा पारसनी तालुका की ओर से किसानों के ऊपर जो अन्याय हुआ था, इसकी 9 डिमांड का एक, इसमें से मेन धान को भाव मिलना चाहिए, उसके साथ में उसका बोनस भी मिलना चाहिए। ये कोई नई स्कीम नहीं है, कांग्रेस सरकार ने शुरू की हुई स्कीम है। पिछले 2 साल तक मिलते रहा, लेकिन अभी के 2 साल में जब से फडणवीस साहब की सरकार आई है, पहले किसानों के बारे में बड़ी बड़ी डिमांड करते थे, लेकिन अब जब सीएम बने हैं तो अभी तक उस बारे में उनका कुछ भी कहना नहीं निकलता है। साथ में ही पूरा 1.5 साल हो गया, 2 साल का भी बोनस पूरा रखा गया, अभी तक कोई चर्चा करने को तैयार नहीं। इसलिए सम्मानीय केदार साहब, मोड़क साहब और बर्वे साहब के नेतृत्व में हमने आज मोर्चा निकल करके एसडीओ साहब को निवेदन दिया है। और इस पर भी यदि ये सरकार नहीं मानती होगी तो सोई सरकार को जगह नहीं के लिए इससे बड़ा भी आंदोलन हम किसान लोग मिल करके छेड़ेंगे। महाराष्ट्र सरकार राज्यात राज करत आहे आणि यांनी दिलेले जे आश्वासन आहे, मग ते शेतमालाला दुप्पट भाव असेल, आमच्या शेतकऱ्यांच्या विजेचा विषय असेल, परंतु सर्वात मुख्य विषय म्हणजे आमच्या धानाचा बोनस, जे महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यावेळेसच्या सरकारने करून ठेवलेली जी उपाययोजना आहे ते आज 1.5 वर्ष झाले, पण आमच्या शेतकऱ्याला धानाचा बोनस मिळाला नाही। त्यामुळे हा एक शेतकऱ्यांचे आंदोलन आज एसडीओ कार्यालयावर सर्व रामटेक विधानसभेचे सर्व शेतकरी, धानाचे शेतकरी व आमचे नेते सन्माननीय सुनील बाबू केदार साहेब, राजेंद्र मोडक साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आज हा रामटेक विधानसभेच्या शेतकऱ्यांचा आंदोलन उपस्थित करण्यात आलेला आहे। प्रशासनाला आम्ही इशारा दिलेला आहे, जर आज लवकरात लवकर जर आमच्या शेतकऱ्याला धानाचा बोनस मिळाला नाही तर याच्यापेक्षाही मोठा तीव्र आंदोलन पूर्ण नागपूर जिल्ह्यामध्ये आपण आज बघितलं असेल की शेतकऱ्यांची अवहेलना करण्यात येत आहे। शेतकऱ्यांना ज्या पद्धतीनं त्यांच्या मग तो रासायनिक खताचा विषय असेल, शेत पिकाच्या मालाच्या भावाचा विषय असेल, सर्व पद्धतीने शेतकऱ्याला त्रास देण्याचे काम सुरू आहे। त्या उद्देशाने जर आज धानाचा बोनस मिळाला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू, हा इशारा देण्यात आला आहे। त्याचकरिता आज हा आंदोलन करण्यात आले। शेतकऱ्यांच्या मागण्यांवर शासन काय निर्णय घेते याकडे आता रामटेकसह पारशिवनी आणि मौदा तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे।